सकाळी 7 वाजता लहान मुलाला कोण चॉकलेट देतं का? मला सांगा बरं. अशा कोणत्याही सवयी कशा बरं कोणी लावू शकतो आपल्या मुलांना? मॅक्झिमम आईंची ही तक्रार आहे की त्यांच्या आजी आजोबा त्यांच्या मुलांना बिघडवत असतात. गंमत अशी आहे की आजी आजोबा आपल्या मुलांना नाही बिघडवणार, त्यांच्या नातवांना नाही बिघडवणार, तर कोण बिघडवणार? मी माझ्या आईला नेहमी एक प्रश्न विचारते की जेव्हा मी लहान होती ना तेव्हा तुझं हे प्रेम कुठे होतं बरं? आम्हाला तर चांगला मारून दम देऊन मोठं केलेलं आहे. आजी आजोबा आणि नातू यांचं नातं हे असंच असतं, प्रेमाचंच असतं. आणि आई वडील यांचं मात्र पहिलं कर्तव्य असतं आपल्या मुलांना शिस्त लावण्याचं. मग शिस्त लावत असताना सगळंच आपल्या मनासारखं होणार नाहीये की नाही, मग थोडंसं आपणही रिलॅक्स राहावं, थोडंसं फ्रीडम द्यावं की आजी आजोबांनी थोडासा त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्या. त्याचबरोबर आजी आजोबांनी हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की नातवाचे अतिशय लाड करू नयेत, कारण त्याने तो बिघडणार आहे. आपल्यासाठी ते लाड आहेत, पण त्या नातवासाठी काय आहे की बाबा मला असंच वागायचं आहे, माझं हे वागणं योग्य आहे. मग आई वडील आणि आजी आजोबा दोघांनी कुठेतरी एकमत होणं फार गरजेचं आहे. ना अतिशय शिस्त महत्वाची आहे, ना अतिशय लाड महत्वाचे आहेत. त्या दोघांचं एक सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित असलेल्या शिस्तप्रिय पालकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित असलेल्या अतिशय लाडावून ठेवलेल्या आजी आजोबांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे सासू सासरे तुमच्या मुलांचा अतिशय लाड करतात का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.